नाशिकच्या आयटी जगताला हादरवून सोडणाऱ्या त्या धर्मांतरण आणि शोषण प्रकरणाचा फास आता आणखी घट्ट होताना दिसतोय। एसआयटीच्या हाती लागलेल्या काही महत्त्वाच्या धाग्या दोऱ्यानंतर आता या प्रकरणाचा तपास थेट एनआयए आणि सीबीआय कडे जाण्याची शक्यता आहे। पाहूयात। आयटी कंपनी की धर्मांतरणाचा अड्डा? नाशिकच्या रॅकेटचे दिल्लीपर्यंत धागेदोरे। केंद्रीय यंत्रणांकडून आता चौकशीची शक्यता। सामान्य कुटुंबातले तरुण तरुणी जबाबदारी आणि करिअरसाठी आयटी कंपनीत नोकरीची स्वप्न बघतात, पण नाशिकमधल्या एका आयटी कंपनीत अशा तरुण तरुणींना नोकरी देऊन नंतर धर्मांतराच्या जाळ्यात तोडल्याचा प्रकार घडला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला। इतकंच नाही तर यात महिलांचं लैंगिक शोषण सुद्धा झालं। नाशिकच्या एका नामांकित मल्टीनॅशनल आयटी कंपनीत घडलेला हा प्रकार आता केवळ स्थानिक गुन्हा उरलेला नाहीये, कारण एसआयटीने आतापर्यंत 8 जणांना बेड्या ठोकल्यात, पण खरा सूत्रधार अजूनही पडद्याआड असल्याचं बोललं जात आहे। तसंच हे मोठं षड्यंत्र असल्याचा आरोप सुद्धा होतोय आणि आणखी काही कंपन्यांमध्ये असं धर्मांतर किंवा अशा पद्धतीचं रॅकेट आहे का हे तपासण्याची मागणी केली जाते। हा प्रकार अतिशय सिरियस घेण्याची आवश्यकता आहे। नाशिक हे काय आयटी हब नाही आहे। नाशिकपेक्षा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्या खूप आहेत। पुणे तर आयटीचं हब आहे। नाशिकमध्ये जो प्रकार घडला आहे तो प्रत्येक कंपनीमध्ये घडतोय का याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। त्या कंपनीची कोण मेन लोक असतील त्यांनी अतिशय लक्ष देण्याची आवश्यकता आहे, किंवा प्रशासनानं, पोलिसांनी सुद्धा प्रत्येक आयटी कंपनीमध्ये याबाबतची चौकशी करून असे काय प्रकार घडत आहेत का, घडत असतील तर ते उघडे केले पाहिजेत, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। तपासादरम्यान समोर आलेले कॉल रेकॉर्ड्स एका मोठ्या संघटित रॅकेटची साक्ष देत आहेत। यात कंपनीची ऑपरेशन हेड अश्विनी चेनानीची भूमिका सर्वात संशयास्पद आहे। पीडितांच्या आक्रोशाकडे, तक्रारींकडे तिनं हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढलाय। अश्विनी चेनानी, जिला महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली होती, तीच आज आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी आहे। आपल्याला वाचवण्यासाठी तिने पुण्याला पळून जाऊन आश्रय घेतला होता, मात्र कायद्याच्या हातांनी तिला सहजपणे पकडून नाशिकमध्ये हजर केलंय। आता एसआयटीच्या चौकशीत ती पोपटासारखं बोलते की बड्या धेंड्यांची नावं लपवते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिकच्या धर्मांतरण रॅकेटचा तपास आता दिल्लीच्या रडारवर आलाय। लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या आरोपांनी हादरलेल्या या प्रकरणात आता एनआयए आणि एटीएसची एंट्री होण्याची चिन्ह आहे। कंपनीची ऑपरेशन हेड अश्विनी चेनानीच्या अटकेनंतर या कटाचे धागेदोरे राज्याबाहेर सुद्धा पसरल्याचा संशय आहे। या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ही लागण जी लागलेली आहे ना, आता मी मंत्री गिरीश महाजनचं सुद्धा स्टेटमेंट पाहिलं, ही जी लागण लागली ह्याचा परिणाम कुठपर्यंत गेला, किती खोलवर हे रुजले गेले, याची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे। महिलांना अनेक ठिकाणी जॉब जो हवा असतो तो ऑफिशियल जॉब हवा असतो, त्या फील्डवर फिरत नाहीत, म्हणून अशा जॉबला ज्या काही महिला ठेवल्या जातात त्यांच्यावर अशा प्रकारचा जर अत्याचार होत असेल तर याचं प्रमाण किती आहे हे एकदा शोधलंच पाहिजे। आणि महिला जर मग त्या ऑफिसमध्ये सुरक्षित नसतील तर त्यांनी जॉब करावा कुठे, हाही एक प्रश्न आहे। लव जिहादचे प्रकरण आपण पाहिलेले आहेत। आता हा नवीन धर्मांतराचा नवीन प्रकार हा समोर येतोय, म्हणून याला सरकारने सुद्धा गांभीर्याने घेतलेलं आहे आणि सगळ्या एजन्सी याच्यावर काम करत आहेत। नाशिकमधल्या धर्मांतरण प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमक झाल्यात। शोषण आणि धर्मांतर प्रकरणात अशी शिक्षा द्या की पुन्हा अशी हिम्मत कोणाचीच व्हायला नको, असं प्रवीण तोगडे यांनी म्हटलंय। ऐसे लोगों को दंड देना चाहिए। सरकार तुरंत कानूनी कदम उठाकर लोगों को दंडित करे, और कहीं ऐसे शोषण करके धर्मांतर की घटना आती है तो उसको कड़ा दंड देना चाहिए, ताकि दूसरे कोई ऐसा दुस्साहस करने की हिम्मत न करे। धर्मांतराच्या कॉर्पोरेट पॅटर्नची चर्चा देशभरात होते आहे। त्यात संघटितपणे हे सुरू असल्यानं यामागे कुठली मोठी शक्ती, नेटवर्क आहे का, त्यांचा देशविघातक घटकांशी काही संबंध आहे का, याचाही तपास आता होणार आहे।
त्यामुळेच हा तपास CBI आणि NIA कडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.